सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। त्यांच्या आत्महत्येनंतर नानाविध प्रश्न उपस्थित झाले की त्यांनी कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केली असू शकते किंवा त्यांच्यावरती कुठलातरी आर्थिक दबाव असू शकतो किंवा दडपण असू शकतं आणि याच दडपणाखाली येऊन त्यांनी आपलं जीवन संपवलेलं असू शकतं। असे नानाविध प्रश्न उपस्थित झाले, परंतु त्यांच्या या आत्महत्या प्रकरणामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे आणि तो ट्विस्ट असा आहे की त्यांच्या या आत्महत्येमागे ना कुठलं कौटुंबिक कारण आहे ना कुठलं आर्थिक कारण आहे, तर या आत्महत्येमागे आहे एक महिला आणि ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक कर्मचारी आहे। त्या महिलेचं नाव आहे मनीषा माने। या महिलेने काय केलं की गेल्या अनेक दिवसांपासून या डॉक्टरांना एक मेल केला, धमकीचा मेल केला आणि त्या मेलमध्ये असं म्हटलं होतं की माझी हॉस्पिटलमध्ये बदनामी होतीये, माझा पगार कापला जातोय आणि हे जर असं असेल तर मी तुमचं नाव घेऊन मी माझं आयुष्य संपवेल। अशा पद्धतीचा एक मेल तिनं डॉक्टरांना केला आणि त्याच्यानंतर डॉक्टर प्रचंड तणावाखाली गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी हे सगळं त्या महिलेला बोलून तिला सगळं व्यवस्थित विचारलं सुद्धा, तरी तिने काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती अशी देखील माहिती आता समोर येते। या महिलेला अटक केली आणि त्याच्यानंतर तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली। महिलेच्या वकिलांचा युक्तिवाद काय होता हे पण मी तुम्हाला सांगतो। या महिलेने डॉक्टरांची माफी सुद्धा मागितली। माफी मागितल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा त्याच दिवशी घरी जाऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवलेलं आहे। मात्र एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो की या महिलेसोबत या सगळ्या कटामध्ये कोणी कुठला आणखी साथीदार असू शकतो का, किंवा या महिलेचे आणखीन कुणाशी त्यांच्या घरातल्यांशी कुणाशी संबंध असू शकतात का, की कुठल्या कारणावरून की या सगळ्या गोष्टींवरून घटनांवरून की डॉक्टरांना आत्महत्या करण्यास तिनं भाग पडलं। नानाविध प्रश्न या प्रकरणाशी निगडित असल्यामुळे आता उपस्थित होतात। त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा कसा तपास करतात, नेमका आता या प्रकरणामधनं आणखीन कुठले नवीन ट्विस्ट येतात का, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे आणि पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास कसा करतायत हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी वाजा।